व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला पार्ट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 भरपूर पार्ट आहेत, सगळे समजतील. अन्यथा मोठा गोंधळ होऊ शकतो, नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, पार्ट बी बघा आणि व्हिडिओ पण बघा. व्हिडिओ बघितल्याने तुमच्या मला 100% माहिती आहे तुम्ही जे माझे सबस्क्रायबर आहेत सगळ्याच्या ज्ञानात वाढ होणार आहे आणि नुकसानही तुमचं फार म्हणजे होणारच नाही, फार काय म्हणण्यापेक्षा अजिबात होणार नाही. आणि तुमची प्रॅक्टिस ही डेली असावी. जेवढी मी प्रॅक्टिस करतो तुम्ही 15 मिनिट करा, 20 मिनिट करा, 10 मिनिट करा. पहिले तर तारा पकडण्याची प्रॅक्टिस करा, चालण्याची प्रॅक्टिस करा, तारा बॅलन्स करण्याची प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, आवडला तर लाईक करा, आवडला तर शेअर करा, आवडला तर सबस्क्राईब करा. नवीन असतील माझे मित्र सबस्क्रायबर कोणी होणार आहे त्यांनी नक्की सगळा अभ्यास करूनच चॅनलला सबस्क्राईब करा. अन्यथा नुसतं करायचं म्हणून काय करू नका. सगळे आपण शेतकरी परिवारातले आहोत. मला असं वाटतं कोणत्याही गोष्टीचं पूर्ण ज्ञान असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपला हा प्रयोग 4 राज्यामध्ये सुपर डुपर हिट झाला, याचा अर्थ हा जगभरात सुपर हिट होणार आहे थोड्या दिवसात. त्याच्यामुळे फार काही टेन्शन घेऊ नका. याच्यावर भरपूर अभ्यास झालेला आहे, अजून अभ्यास चालू आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा सांगतो, अभ्यास रेग्युलर चालू ठेवा, अर्धवट सोडू नका. तुमच्याकडे 2-3 महिने टाईम आहे आता. ज्यावेळेस तुमचं पाणी संपेल त्यावेळेस मला बोलवण्याची तुम्हाला गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही स्वतःचं पाणी स्वतः शोधलं पाहिजे. स्वतःचं पाणी स्वतः कसं शोधायचा हा प्रयोग जगभरातला पहिला प्रयोग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पहिले भरपूर व्हिडिओ झाले, तो थोडा चॅनल डिलीट झाल्यामुळे मला भरपूर टेन्शन आलं. पण पुन्हा नव्याने आपल्या मित्रांच्या सहाय्याने सुरू झाला आणि तो चॅनल सुपरहिट झाला, लोकांच्या समोर गेला. आणि मला असं वाटतं तुमचं जे कार्य आहे ते फार चांगलं असावं. समाज तुम्हाला ऑटोमॅटिक सपोर्ट करतो. चला मित्रांनो, व्हिडिओ बघा. मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे, ग्रामीणवाडी स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काल काय व्हिडिओ बनवला होता, आज आहे पार्ट 4. पहिल्या पार्टमध्ये आपण हे काय आहे याची ओळख करून दिली आणि हे काय काम करतं हे सांगण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या पार्टमध्ये लाईन किंवा लाईनवर काय काम असतं किंवा लाईन कशा शोधायच्या असतात ते सांगितलं. तिसऱ्या पार्टमध्ये क्षेत्र कसं चेक करायचं, म्हणजे क्षेत्र चेक करण्याची प्रोसिजर कशी असावी. आणि आज आहे पार्ट 4, पार्ट 4. आता काय झालं माहिती आहे का, पाऊस कालपासून चालू आहे, आताही पाऊस चालू आहे, टुपका टुपका चालू आहे दिवसभर. हे दगड दिसतात का, दगड, हे दगड इकडची बाजू, इकडे दाखव कॅमेरामन, इकडचे 2 ढीग, ही आडवी लाईन आणि हे छोटा रस्ता आणि ही इथं खाली दाखवायचे. एवढ्या चौकोनामध्ये मला वाटतं हे 2-3 गुंठे क्षेत्र आहे, 2-3 आर आहे. या 2-3 आरमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करू. सेम ही याला समजा 5 एकराचा प्लॉट आहे, 10 एकराचा. खाली वावरामध्ये गेलं तर चलता येणार नाही एवढा चिखल आहे. आणि आता आपण काय करू माहिती आहे का, या क्षेत्राच्या 2 बाजू चेक करायच्या. एक त्या रस्त्यापासून तिकडे चेक करू आणि इकडे चेक करू. दोन्हीच्या किती लाईन सापडतात तिथं खुणा करून ठेवूयात. चला मित्रांनो, सुरू करू. तारा पाठीमागे आल्या, पुढे प्रेस केल्या, पुन्हा पुढे प्रेस केल्या आणि आता झालेला क्रॉस. म्हणजे ही लाईन बऱ्यापैकी ड्रॉप फॉल्टी काहीतरी आहे, याच्यात पाणी नाही, हे मात्र 100% खरं आहे. हे तुम्हाला आता नाही पण आमचा पुन्हा मिटू जाते. आपण पहिला मिटू जाते, एक पॉईंट दिला होता त्याला 5 इंच पाणी आहे, त्याच्या अगोदर एक दिलता त्यालाही पाणी होतं, ते बुजला काही कारणाने. आता हा त्यांचा 3रा पॉईंट, मला वाटतं त्याचं घराचं काम होणार आहे थोड्या दिवसात, तर हा पॉईंट होईल. ह्या लाईनवर काय मी घेऊ देणार नाही, पॉईंट तर त्याच लाईनवर होईल, बरोबर. तर चला मित्रांनो, मला हे सांगायचं होतं की बाबा ही लाईन फॉल्टी कशी ओळखावी. सगळ्यात सोपं आहे, चेक करताना स्लो चेक करा. ही बघा, तारा पाठीमाग गेल्या, पुढे प्रेस केल्या, त्या पुन्हा पाठीमागे आल्या आणि त्या पुन्हा प्रेस करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक त्याचा क्रॉस झालेला आहे किंवा त्या पुढे येऊन थांबलेले आहेत. त्याच्या पुढे निघाल्यानंतर पुन्हा तारा उचलल्या, पुन्हा काम सुरू केलंय, पुन्हा इथं आल्यानंतर पुन्हा तारा फिरलेल्या आहेत. तारा पुढे प्रेस केल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या, पुन्हा प्रेस करण्याचा प्रयत्न केला, ते पुढे काही गेलेलं नाही. इथे एक लाईन असावी. अशा झाल्या 2 अंदाजे ह्या उभ्या लाईनच्या. आता काय करू माहिती का, इकडून ह्या साईडला जाऊ, इथं चेक करू लाईन किती सापडतात. इथं सापडली एक लाईन, प्रेस करण्याचा प्रयत्न केला, ते पुन्हा पाठीमागे येत आहेत, म्हणजे पुढे जात नाहीत. इथे एक लाईन झाली ही, आणि इथपर्यंत चेक करू. हे बघा, इथपर्यंत हा झाला आपला एक प्लॉट. म्हणजे ही बाजू चेक करताना, रुंदी चेक करताना आपल्याला फक्त एक लाईन सापडलेली, ती आहे उत्तर दक्षिण चेक करताना पूर्व पश्चिम लाईन सापडली, पूर्व पश्चिम चेक करताना उत्तर दक्षिण लाईन सापडली.
त्या 2 सापड्यात ही एक सापडी, बरोबर आहे की नाही मित्रांनो? आता ही दोन्ही बाजून चेक करायची बघा. इकडून चेक केली, पाठीमाग गेली, पुढं लोटली, पुन्हा पाठीमाग आली, पुन्हा पुढं लोटण्याचा प्रयत्न करा, पुढे गेली नाही. सेम इकडून बी चेक करायचं मित्रांनो दोन्ही बाजूनी. इथं बी सेम प्रक्रिया झाली, पुढं लोटली, पुन्हा मागं आलं, पुढं लोटण्याचा प्रयत्न केला, गेली नाही. आता ही लाईन झाली परफेक्ट. कशाची माहिती का? अजून तरी पाण्याची आहे की कळलेलं नाही. लाईन आहे काय आहे माहित नाही. काहीतरी खनिज असावं, काहीतरी धातू असावा, काहीतरी फॉल्टी मटेरियल असावा, त्याच्यामुळे ते तिथं फिरलेलं आहे. आता ह्या लाईनवर काय करायचं माहिती का? आजचा खास प्रोजेक्ट आहे फॉल्टी लाईन कशी ओळखावी. आता ही लाईन आहे, ही लाईन आपण उत्तर दक्षिण चेक केल्यानंतर आपल्याला पूर्व पश्चिम मिळाली. आता आपल्याला काय करायचंय? पश्चिमेकडून पूर्वेकडून, पूर्वेकडून पश्चिम इकडं 20 फूट आणि इकडे 20 फूट चेक करायची. आता ही लाईन आहे बघा, ही लाईन आहे ना, या लाईननी चालायचं. फॉल्टी लाईन त्या लाईनवर चालायचं, लाईनला क्रॉस नाही करायचं, लाईनवर चालायचं सरळ. हे बघा मित्रांनो, इथं चालताना पहिल्या पावलामध्येच इकडे बघा, इथं तारा उचलल्या, पाऊल ठेवला, पहिल्या याच्यामध्ये तारा पाठीमाग गेल्या, थांबायचं, सेम प्रोसेस करून घ्यायची. पुन्हा दुसऱ्याला, पुन्हा पहिल्या किंवा 1.5 पावलाला सेम प्रोसेस झालेली आहे. पुन्हा त्या एक पाऊल सोडून दुसरा पाऊल ठेवायच्या अगोदरच कारवाई होती. आता ही झाली एक साईड, बरोबर. आता ही लाईन कशी असावी, इथं आहे का नाही लाईन, आपल्याला नुसतं तारा फिरल्यात का ही चेक करा बघा. अॅक्युरेट तिथं पाय ठेवला, तिथं तारा फिरल्या, पुन्हा पुढे लोटल्या, पुन्हा पाठीमाग आल्या, पुन्हा काही पुढे गेलेल्या नाहीत. म्हणजे ही लाईन ती इथं आलेली लाईन आहे. आता इकडून हा कॅमेरामन, आता सेम या लाईनवर आहे ना, पुन्हा पाठीमागे जातं. मी 20 फूट बोललो होतो. आता ही लांबी कमी असल्यामुळं तुम्हाला कमी याच्यात दाखवण्याचा प्रयत्न. तुम्ही 20 फूट चालायचं लाईन चेक करून. आता ह्या लाईनवर बघा, पुन्हा चालतो, एक पाऊल, पुन्हा तारा उचलल्या, पाऊल ठेवलं, सेम तारा पुन्हा पाठीमाग गेल्या, पुढं प्रेस केल्या आणि पुन्हा पाठीमाग गेल्या. मित्रांनो, आता ही प्रक्रिया तुम्हाला 20 फूट करायची, इकडं 20 फूट इकडं. ही गॅरंटेड 1,00,000% पाण्याची लाईन आहे. याच लाईनवर आपण एखादी खुटी ठोकून ठेवू. आता उद्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन ह्या लाईन सगळ्या पुण्याचा रिपीट उद्याच्या पार्टमध्ये. आपण ह्या लाईनच्या तिथे खुट्या ठोकून ठेवू. उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल लाईन दाखवली जाणार नाही, कारण ह्या लाईन मार्च एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात डाऊन होतात आणि ही लाईन तुम्हाला दाखवणार नाही. कोणीतरी चेक करायला तरी चेक करू शकता, आताही चेक करून जाऊ शकता. मित्रांनो, आता ही झालेली एक लाईन आपली परफेक्ट, बरोबर. ही आपल्याला एक पाण्याची लाईन सापडलेली. आता ह्या 2 लाईन ह्या कशाच्यात बघू आपण. ही बघा, इथे आपण खून केली होती, सेम ह्या लाईनवर तिकून येताना चेक केलं तर आता इकून जाताना चेक करायचं. कारण कधी कधी काय होतं माहिती मित्रांनो, ज्या लाईन फॉल्टी असतात त्या इथं सुद्धा ओळखल्या जाऊ शकतात. त्या फक्त एक साईडनी ज्यादा फिरतात, एक साईडनी म्हणजे ज्यादा झटका देतात, एक साईडनी कमी फिरतात. ती लाईन सुद्धा फॉल्टी असण्याचे चान्सेस भरपूर असतात. तर मित्रांनो, आता याच्यावर आपल्याला इकून तिकडे चालायचं, 20 फूट तिकून इकडे 20 फूट. हे बघा, पहिलं पाऊल ठेवलंच, तारा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढे आल्या, पुन्हा पाठीमाग पुढे लोटण्याचा प्रयत्न केला, गेल्या नाही. सेम अजून एकदा चेक करू, सेम प्रोसिजर झाली. आता सेम इकडं, आता इकडून पुन्हा पाठीमागे जायचं मित्रांनो. हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. एक पाऊल ठेवलं, तारा पाठीमाग गेल्या, पुन्हा पुढे आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या. या अभ्यासाने तुम्ही 100% पाणी शोधू शकता, त्यात कुठलाही डाऊट, कुठलीही शंका नाही. जवळपास 99.99% हा प्रयोग सुपर डुपर हिट आहे. अजून थोडे काही कामं करणं बाकी आहे, ते या वर्षामध्ये कंप्लीट होतील. आपलं जुगाडही तयार होते. चला मित्रांनो, पुन्हा अजून एक पाऊल घेऊ आणि ही लाईन सुद्धा पाण्याची आहे. आता काय करायचं माहिती मित्रांनो, ही फॉल्टी आहे की कोरडी आहे की याच्यात काय मटेरियल आहे. आता आपण झाल्यात त्या 2 लाईन चेक केल्या, इकडून जाताना चेक केल्या, त्या ओके होतं. तिकडून जाताना चेक केल्या, त्या 2 ओके झाल्या. आता काय करायचं, ज्यावेळेस लाईन क्रॉस करत असतो आपण, चेक करत असतो, त्यावेळेस एक साईडने चेक करत गेल्यानंतर, आता समजा इकडे बघा, आपण अशी चेक केली तिकडे, बरोबर आहे ना, अशी चेक केली, तारा पुन्हा पुढे आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या. पण ज्यावेळेस तुम्ही इकडे याल आणि इकडून तारा घेऊन जाल, तारा फिरत नाहीत. व्हॉट इज मॅटर, म्हणजे काय मॅटर आहे, या लाईनमध्ये बऱ्यापैकी फॉल्टी मटेरियल आहे, जो लाल काळा ह्या भागात ज्यादा मिळतो. आमच्या लाल काळा मिक्स मटेरियल असतो किंवा गेरू टाईप असतो बघा, तो हा मटेरियल आहे. आता सेम तुम्हाला फॉल्टी लाईन, त्या दोन्ही फॉल्टी लाईन, ही फॉल्टी लाईन कशावरून आहे, सेम आता ह्या लाईनवर आपल्याला चालायचं, बरोबर. बघा मित्रांनो, इकडून तिकडे जात असताना एक पाऊल ठेवलं, 2 पाऊल, 10-15 पाऊल झाले, तारा काय फिरले नाहीत. आणि आता ही लाईन आहे का इथं बघूया एकदा. आता ही सगळी प्रोसेस तुमच्यापर्यंत येणार आहे, तारांनी काय काम करायचंय, काय नाही करायचंय.
तारा क्लोज आहेत. आता ही लाईन आहे, आपण ह्या लाईनवर चालूयात. आता इकून जाताना तारा खुलल्या बघा मित्रांनो, पुढं आल्या, पुन्हा पाठीमाग गेल्या आणि पुढे येऊन त्याचं क्रॉस झालेला आहे. म्हणजे 100% फॉल्टी लाईन आहे. फॉल्टीने ओळखायचं म्हणजे लाईनवर चालताना काय करायचं माहिती का, लाईनवर चालताना एकदा उत्तरेकडून दक्षिणेक जा, एकदा दक्षिणेकडून उत्तर जा. एक साईडला फिरणार, एक साईडला फिरणार नाही तार. एक साईडलाच मागे जातील, एक साईडला सरळ राहतील तारा. मग त्या लाईन चेक करत पहिली चेक करून घ्या. तर मला माहिती कुठं असावी, मी आता चेक केलेली असते. तुम्ही आता चेक करून घ्या 20 फुटाचा अंतर कुठं कुठं लाईन आहे त्या ठिकाणी लाईन ओढून घ्या आणि त्या लाईनवर सरळ चाला. दोन्ही साईडने, एक साईडने तारा फिरल्या किंवा दोन्ही साईडने तारा फिरल्या तर त्याचे वेगळे अर्थ आहेत. दोन साईडने तारा फिरल्या तर बऱ्यापैकी पाणी असण्याचे चान्सेस असतात आणि सिंगल साईड तारा फिरल्या तर तो फॉल्टी क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी ड्रॉप जाणार म्हणजे जाणार. लाल काळा निघणार, काळा निघणार, मांजरा निघणार, राखुंडा निघणार, एक सिमेंट टाईप मटेरियल असतो तो निघणार. आता त्याचे नावं, खडकाचे प्रकार सगळं सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर ते प्रकार निघतात, त्याच्यामुळं तो पॉईंट फेल जातो. बऱ्याच वेळा नारळ वगैरे सगळ्या गोष्टी याच्यावर तेच काम करतात ज्या तारा करतात, पण त्याच्यातून तुम्हाला काहीतरी वेगळं शोधायचं असतं. म्हणून तुम्ही हा प्रयोग तुमच्या समोर आणतोय की जेणेकरून तुमचं नुकसान फार होणार नाही. महाराष्ट्रामध्ये आपले 5000+ पॉईंट याच्यामुळे सक्सेस झालेले आहेत मित्रांनो. याच्यावर भरपूर अभ्यास झाला, लोकांचा भरपूर प्रेम, भरपूर विश्वास मिळाला आणि ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आता आपण करतोय. तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या विश्वासासाठी ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. डेलीचे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, अर्ध्यामध्ये काही सोडू नका. आवडले तर लाईक करा, आवडलं तर शेअर करा आणि आवडलं तरच सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो, क्षेत्र चेकिंग, लाईन चेकिंग आणि फॉल्टी क्षेत्र कोणतं असतं, फॉल्टी मटेरियल काय निघू शकतो, त्याचे प्रकार तुम्हाला जसजसे आता आपले प्रयोग सुरू होतील तसतसे तुम्हाला त्या त्या भागामध्ये पॉईंट शोधण्यासाठी गेल्यानंतर किंवा अभ्यासासाठी गेल्यानंतर तो मटेरियल तुम्हाला लाईव्ह दाखवून तो मटेरियल तुमच्या भागात निघालाय का, त्याच्यावर तुमचा पॉईंट फेल गेलाय का, ते सगळे कारण तुमच्या लक्षात येतील. तर चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. आजचा भाग व्यवस्थित बघा आणि त्याच्या कमेंटमध्ये कळवा तुम्हाला भाग समजलाय, तुमच्या लक्षात येतंय का. 1 2 3 4 आज पार्ट 4 आहे. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. भेटू त्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.